आशा, लता आणि सर मीटिंग झाल्यावर ऑफिसमध्ये येतात. अहो ताई, मीटिंगचा खर्च किती झाला? नोंद केली आहे का याची? आपले सगळे सदस्य आले होते नाही का? झाला असेल सर 1000 रुपयापर्यंत. 1000? खूपच जास्त झाला हो ताई. काय करणार मग आपण आता? जरा नोंदवहीमध्ये तपासून बघा की गेल्या 6 महिन्यामध्ये किती खर्च होतोय आपल्या मासिक मीटिंगसाठी ते. हां सर, थांबा जरा सांगते. लवकर जरा. सर्व आकडेमोड करत असताना सर, गेल्या महिन्यात 600 रुपये झाला होता. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर? त्याआधी 450 रुपये झाला होता. कमी झाला होता ना? जरा अजून जुना रेकॉर्ड बघून सांगा बरं. लता खूप वेळ वही चाळत असते. किती वेळ ताई? इतका वेळ लागतो का सांगायला? सर, जरा थांबा, बघतेच आहे मी. या खातेवहीमध्ये शोधताना जरा वेळ लागतो ना. वेगवेगळ्या तारखांना असतं सर, आणि वेगवेगळ्या पानांवर असतं. मग वेळ लागेल ना मला. समस्याच आहे म्हणा की मग तुमच्यासाठी. होय हो सर. किती दिवस हे हाताने लिहित बसणार? आणि ऑडिटला पाहिलंच ना तुम्ही की खातेवही जरी वर्षभराची पूर्ण असली तरी कुठेतरी गोंधळ हा होतोच. हो, होणारच ना. आपला व्यवहार हा सगळा कागदोपत्री असतो ना. अजूनपर्यंत आपण संगणक किंवा त्यासारख्या साधनांचा वापर केलेला नाही. मग आता सर? आहे ना ताई, उमेदचा ॲप आपल्यासाठी. पण सर, तो तर लोनबद्दल होता ना, त्याच्याशी ह्याचा काय संबंध? अच्छा, असं म्हणताय का? आधी मला सांगा की आतापर्यंत तुम्हाला हा ॲप फायदेशीर वाटला का? हो सर, वाटला ना. लोनबद्दल तुम्ही आम्हाला प्रशिक्षण दिलं त्यानुसार तर खूपच उपयोगी वाटला. बसा इथे, तुम्हाला एक गंमत दाखवतो. गंमत? कसली गंमत सर? ह्या ॲपमध्ये आपण झालेले सर्व खर्च पण नोंदवू शकतो का? हो हो, नक्कीच. मग आता त्यामध्ये नेमके कोणते खर्च लिहायचे? सर्वच खर्च ताई, जे आपल्या ग्रामसंघासाठी होतात. मग ते चेकने असो किंवा रोख रकमी, अथवा छोटे असो नाहीतर अजून कोणतेही मोठे खर्च असोत. मला पण वाटलंच होतं की आपण जर कर्जांचा व्यवहार इतका सुरळीत करू शकतो तर मग हे तर करूच शकतो की. चला सर, मग मला हे पण शिकवा. तुमचा हा उत्साह बघून मला बरं वाटलं. चला सांगतो बघा. ॲपमध्ये लॉग इन करून पेमेंटवर क्लिक करायचं आहे. हो सर. त्यानंतर खाली दिलेल्या एक्सपेन्सेस पेमेंट म्हणजे खर्च देयकमध्ये जाऊन अधिक या चिन्हावर क्लिक करायचं. हां, ठीक आहे सर. यानंतर ज्या दिवशी व्यवहार केला ती तारीख टाकायची. पुढे आपल्या बँकेचे नाव टाकायचे. पेटूमध्ये ज्या व्यक्तीला पैसे दिले आहेत त्याचे नाव लिहायचे. नरेशनमध्ये त्या पेमेंट खर्चाबद्दलची अधिक माहिती लिहायची. म्हणजे कशासाठी खर्च केला, कधी केला असं. चेकने पेमेंट केले तर चेक नंबर टाकायचा, आणि जर कॅशने पेमेंट केले असेल तर चेक नंबर येणार नाही. मग पुढे नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. आता पुढे बाजूला अधिकच्या चिन्हावर क्लिक करायचं आणि जो खर्च केला आहे त्याचं खातं निवडायचं. उदाहरणार्थ मीटिंग एक्सपेन्सेस. त्यानंतर जितका खर्च झाला ती रक्कम टाकायची व सेव्हवर क्लिक करायचं, आणि बाहेर येऊन परत एकदा सेव्हवर क्लिक करायचं. हो सर, पण मला एक प्रश्न होता. विचारा मग. समजा आपल्या ग्रामसंघाचे व्यवहार जास्त असतील तर? म्हणजे ताई, कळलं नाही मला. म्हणजे असं की आपल्या ग्रामसंघाचे व्यवहार खूप जास्त होतात, मग असं काही आहे का की आपण ठराविकच व्यवहार इथे करू शकतो आणि बाकीचे नाही? नाही, असं कुठलंही बंधन नाही. वर्षभरात आपल्या ग्रामसंघांचे जितके व्यवहार झाले असतील, मग ते व्यवहार 15 असो, 20 असो किंवा त्याहून अधिक जास्त, त्या सर्वांची नोंद आपण करू शकतो. हे मात्र चांगलं झालं सर आता. हो, मग आपल्याला उपयोगी आहे की नाही? म्हणजे तुम्ही आधी लिखाण काम करत होतात, आता ते मोबाईलवर करू शकता. हो ना? हो सर, हा तर खूप मोठा फायदा आहे.